तांडेल हे नाव चर्चेत. इकडे मंडप डेकोरेटर यांनी या मैदानाला सजवण्याचं काम आपल्या हाती घेतलंय ते तांडेल, आणि इकडे आता गोलंदाजीला सजवण्याचं काम योगेश तांडेल यांनी आपल्या हातामध्ये. एक मॅच जिंकल्यानंतर विनर वर्सेस विनर हा होणारा सामना आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जो जिंकणार तो थेट टॉप 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नंदनपाड्याचे नितीन पाटील आता स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती कैऱ्याचे नितीन पाटील. चला पंच, वेळ झालेली 5:50 आणि या मॅचला पहिल्या 20 मिनिटांमध्ये 5 षटकात कन्वर्ट करायचंय. आपल्याला विनंती असेल आपण आता घड्याळाकडे लक्ष द्या, अन्यथा बॅट लाईटचा अभाव आला तर कमिटी जबाबदार राहणार नाही. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू स्लॉट मध्ये घेतलाय. परफेक्ट कार्यक्रम. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 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 बाहेर, आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार. ठोक डीजे. मैदानामध्ये बॅकफूट वरती जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा नाही, पण 2 क्षेत्ररक्षकांना भेटून हा चेंडू देखील जातोय सीमारेषार पार. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला यावेळेस. करतोय चूक आणि या चुकीला माफी नाही. आल्या 4 धावा चौकार. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 10 धावा स्कोर कार्ड वरती. दीपक कर्णुक यांचं स्वागत आपण करूया. चेंडू जोरदार अपील मैदानामध्ये. पंच आमचे हुशार आहेत. तुम्ही कितीही जोरदार अपील केली तरी त्यांचं लक्ष हे खूप चाणक्ष आहे. त्यांनी मात्र या अपीलला नकारलंय. चांगला चेंडू गुडलाईन स्पॉटवर या चेंडूला उंची, त्यानंतर वळण देखील देण्यात आलं. निर्धाव चेंडूची होती सांगता. स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 10. चेंडू फेकून झालेत ते 4. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटनं वेगवान फटका खेळला जातोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. जिथे चेंडूची उचलफेक होईल तोपर्यंत सिंगलचं रूपांतर असं वाटलं तर डबल मध्ये होईल. बॅकअप थोडस खराब पाहायला मिळालं जोशी गुरुजी यांचं, पण इथे मात्र बंटी गुरव यांना चांगलं कव्हर केलंय. स्ट्राइक एंड वरती नितीन पाटील. मॅन फ्रॉम कैरे. डाव्याचा फलंदाज. बॅटची कडा पुन्हा एकदा गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मिळते ती एक सिंगल आणि या पहिल्या षटकाची देखील सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात बिनबाद 12. बिनबाद 12 ही जमेची बाजू आहे, पण सुसाट सुटलाय वारा. वेळ आता दौडाला सुरुवात करा. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती येईल. मुंजा एंड काढणार.
चला टीम मीटिंग नकोय. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्ग वरती येतोय पिंट्या सुर्वे. पिंट्या सुर्वे गोलंदाजी मार्ग वरती. या संघाचा कदाचित हा आयकॉन खेळाडू आहे. पिंट्या गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राइक एंडला नितीन पाटील. बोनजार एंड कडनं पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. पुन्हा एकदा रक्षकानं केली चूक. या चुकीला माफी नाही. इथे मात्र बाईकच्या माध्यमातून येत आहेत 4-4-4 चौकार. बॅटला लागलेला हा चेंडू होता आणि इथे या 4 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 16. फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या बाहेर जातोय. सीमारेषा आर पार. पुन्हा मिळतील 4-4-4 चौकार. ठोक डीजे. वीस धावांची नोंद मात्र इथून केली जाते. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची उचल फेक होईल पण तोपर्यंत त्याची चपळाई. हरणाची गती. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. कदाचित चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. 3 धाव्याच्या मदतीनं टोटल 23. धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 3 चेंडूचा खेळ इथून पूर्ण होतोय. पिंट्या सुर्वेच्या 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. म्हणजे उद्याची पहिली मॅच फ्रेश लॉटची असेल. सी ग्रुपची लॉट असेल कदाचित. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. जोरदार अपील पण इथे मात्र धाव पूर्ण होतीये लेग बाईच्या माध्यमातून. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 24. थेट प्रक्षेपण 24 इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. घर बसल्या प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना. संध्याकाळचं सत्र आहे. मैदानाच्या बाहेर आपण प्रेक्षकांची गर्दी बघतोय पण अशा वेळी त्यांच्या समोर हे 2 धुरंधर फलंदाज चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना मॉर्निंग बॉईज खोपोली संघाला आता विचार करण्यास भाग पडलाय. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये तिखट चेंडू पाहायला मिळाला. जोरदार पद्धतीने बॅट जरूर फिरवली गेली पण इथे निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होतीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील. अपील मध्ये जोश जास्त आहे पण उत्साह मात्र कमी. उत्साहानं भरलेली अपील
यष्टिरक्षकाचं नक्कीच कौतुक करेल. त्याच्या वयाचा अनुभव त्याने मात्र पणाला लावताना या चेंडूला चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड वरती 12च्या सरासरीनं धावा लागल्यात त्या 24. पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये देखील 12 आणि आता येणाऱ्या षटकामध्ये किती असा प्रश्न विचारताना नेक्स्ट बॉलर येईल गोलंदाजी मार्कवरती आणि तेच 2 फलंदाज असतील खेळपट्टीवरती. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. मंगेश गोलंदाजाचं नाव बॉलर नेम मंगेश. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बंटी. चेंडू खाली धावतायत पळतायत पण अशा वेळी चेंडूनं मात्र उलकावणी दिली. स्वतः यष्टिरक्षक धावतोय पळतोय पराकाष्ठा करतोय. क्रिकेटच्या सत्रामध्ये फुटबॉलचा आनंद देखील त्याने घेतलाय आणि या चेंडूवरती मिळत आहेत 4 चौकार. कौतुक करेल. संध्याकाळच्या या शुभ मुहूर्तावरती ते चहाचा आनंद घेत आहेत. ही आता राजेश ओवाळ मला सांगतात जमेची बाजू आहे. तर या वेळेला ते चहा घेत आहेत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं राजेश ओवाळनी मला सांगितलंय. वाईट चेंडूचा इशारा. टोटल 29. जामच चाय द्या. पाणी आहे पण आणायला लागलं. पलीकडे लहान पोरगा चहा पितो ना मागवला. स्ट्राईक एंड वरती नंदन पाड्याचे नितीन पाटील आहेत उजव्या हाताचे बॅटर. जबरदस्त चेंडू. यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती तो मात्र ऍपिल जोरदार करतोय. कदाचित यांनी मात्र कोरड्याच्या कमी पायऱ्या चढल्यात आणि आयुष्यामध्ये ऍपिल भरपूर केली आहे. बघा ते सांगतायत. यावेळी चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. कडक चहाची आठवण करून देणारा कडक प्रहार. आउट ऑफ द पार्क. धावा मिळाल्यात 6. आलाय षटकार. एक जबरदस्त फटका. टांगा पलटी घोडे फरार. चहाच्या बरोबर खाली खाण्याचा आनंद देणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार. ठोक डीजे. दुसऱ्या दिवशी खेळायला. अरे दोघांना उद्याच यायचंय का या मॅच मध्ये? दोघांना उद्या यायचं आहे का? किती झाला स्कोर?
जबरदस्त टायमिंग यावेळेस कलात्मक पद्धतीने मारलेला हा पॉइंटच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार करावा लागेल. पुन्हा एकदा विचार आल्यात धावा 4 मिळालाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टोटल 45 धावांची नोंद. 45 धावा स्कोर कार्ड वरती. मंगेशचं हे षटक खूप महागडं षटक पाहायला मिळतंय आणि किडे गुंच आणि तेवढाच लांब 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 चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. आलाय हा हँडसम पद्धतीनं चौकार. षटकाची देखील समाप्ती होतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंद झाल्या त्या टोटल 49. स्ट्रोक डीजे. जमेची बाजू आहे टीम आर्ची दिलेवण या संघासाठी 49 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे पण येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील माझे परम मित्र टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून कालपूर तालुक्यामध्ये ज्यांची ओळख आहे ते जयेश पाटील सर. धन्यवाद तुषार सर. बघितलं तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता. अर्चित इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करत 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 49. बिनगाडी बाद 49 धावसंख्या ती अर्चित इलेव्हन संघाची. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज संजय पार्टे ज्यांना मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. तो संजय कशा प्रकारे कामगिरी करणार. स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन पाटील डावखुरा हाताचा फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतोय. आतापर्यंत सुरेख कामगिरी केलं या 2 फलंदाजांनी. दोन्ही पण नितीन पाटील आहेत. उत्कृष्टरित्या काढवले चेंडू जातोय सीमारेषे पार. खणखणीत ब्रँडेड चौकार. डीजे दूसरा षटकार. धावसंख्या 6 ने भर पडते. धावसंख्या पोहोचली 59च्या घरात. आणि गेला षटकार सांघिक बॅक टू बॅक आणि दुसरा षटकार लगावतोय फलंदाज नितीन पाटील.
धावसंख्येत मात्र 6 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 65 घरात. बिनगडीबाद 65 अशी धावसंख्या ती म्हणजे अर्चित 11 संघाची. सुरेख कामगिरी कर इथे मात्र बॅटची कडा घेतली. पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल तर नक्कीच पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला गेलाय आणि या एका धावेनं टोटल स्कोर कार्ड वरती 66. हॅलो, षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र पोहोचली 66च्या घरात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज तो गोलंदाज ज्यांना मगाच्या मॅच मध्ये 6 चेंडूवर 7 धावा करून दिल्या नव्हत्या त्या म्हणजे संजय सोलंकी सारख्या फलंदाजाला. उत्कृष्टरित्या चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सीमापार षटकार. धावसंख्येत मात्र 6 ने भर पडते. धावसंख्या पोहोचली 72च्या घरात. खरोखर सुरेख कामगिरी करतात हे दोन्ही फलंदाज. नक्कीच तुषार सर बघितलं तर रॉबिन सॅम्युअल जे संघाचे संघ मालक आहेत पहिले हात मात्र पहिल्या मॅचला पुढे होते. आता काहीसे टेन्शन होते आणि पाठीमागे हात गेलेत. या षटकातील शेवटचा चेंडू असेल संजय पार्टेचा. धावसंख्या झाली ती 72. उत्कृष्टरित्या चेंडू जातो सीमारेषे पार. खणखणी चौकार. धावसंख्येत मात्र 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 76च्या घरात. नितीन पाटील उजव्या हाताचा फलंदाज नितीन पाटील. वैयक्तिक 14 चेंडूचा खेळ केलाय. वैयक्तिक 46 या धावसंख्येवर खेळतोय. सुरेख कामगिरी करतोय तो म्हणजे अर्चित 11 संघाचा नितीन पाटील जो उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि डावखुऱ्या हाताचा जो नितीन पाटील आहे संघाचा संगणक आहे. तो वैयक्तिक 10 चेंडूचा खेळ खेळाय. वैयक्तिक 29 धावेवर खेळतोय. शेवटचा षटक असेल हाणामारीचा षटक. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 76. नक्कीच तुषार सर आजच्या दिवसात 100चा आकडा पार होईल का? येणार शेवटचे 6 चेंडू काय होतंय पाहूया. सर आपण विचार केला तर क्रिकेटच्या खेळामध्ये रेकॉर्ड हे त्याच करता केले जातात का ते मोडण्यासाठी. म्हणजे या मैदानावरती आज एक वेगळा रेकॉर्ड करण्याची संधी आहे अर्चित 11 संघाच्या या खेळाडूंना. नेक्स्ट बॉलर मॉर्निंग बॉईज खोपोली संघाचा एक घातक आणि विस्फोटक गोलंदाज ज्याच्या शब्दामध्ये धार आहे पण आता तो संघाला आधार देणार का. गोलंदाज जोशी गुरुजी मॅन फ्रॉम मोगलवाडी. गेम इज ऑन. स्ट्राईक एंडवरती नितीन पाटील. मॅन फ्रॉम कैरे डाव्या हाताचा जबरदस्त फलंदाज. टोटल 76. इथून 14 धावा. जबरदस्त फटका. या चेंडूवरती मात्र चांगल्यारित्या चेंडूचं कलेक्शन पिंट्या सुर्वे यांच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 77. 14 चेंडू 46 धावा वरती वैयक्तिक खेळ करणारा हा नितीन पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. आता 15व्या चेंडूमध्ये 50 धावा त्याच्या कंप्लीट होणार का आणि आजच्या दिवसातील पहिल्या 50 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून या स्कोर कार्ड वरती नोंद केली जाणार का असा प्रश्न आता पडलाय. पण भटजींकडे कला आहे. त्यांच्या या चेंडूनं मात्र खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा वेळी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न नकारला गेला. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 78.
रॉबिन सायमन जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत ते सातत्यानं गोलंदाजीला काल मंत्र देत असताना पण विश्वासाला सार्थ करणारे 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेत आणि दोन्ही भरघोस वजनानं फेकलेले चेंडू होते. जबरदस्त चेंडू. तिसरा चेंडू देखील आपण पाहिला ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये यॉर्कर पद्धतीने फेकला गेला. डीप मध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती 80. 3 चेंडू उरलेत आणि नंदन पाटीलचे नितीन पाटील हे मात्र 50 धावांपासून 3 धावांपासून लांब आहेत. म्हणजे 3चा आकडा आता या मॅच मध्ये बरंच काही करण्याची क्षमता ठेवतोय. नितीन पाटील जे कायऱ्याचे आहेत ते कदाचित एखाद्या चेंडूवरती त्यांना 50 धावा पूर्ण करण्यासाठी संधी देऊ शकतात. उलटा चेंडू कलात्मक पद्धतीनं मनगट्या साह्यानं फक्त दिशा देण्याचं काम केलं. या फटक्यानं फाईन लेग क्षेत्र निवडलं आणि इथून मात्र धावा मिळतील 4 4 4. जोशी गुरुजींना देखील करावा लागतोय विचार. ठोक डीजे. अजूनही या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी बाकी बाकी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. जे नंदन पाड्याचे नितीन पाटील ते स्ट्राईक एंड वरती आलेत आणि आता एका चेंडूमध्ये त्यांना आपल्या 50 धावा पूर्ण करण्यासाठी 3 धावा करायच्यात आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ देखील निर्माण करायची आहे. जोशी गुरुजी करणार का दांडी गोल का या चेंडूवरती 32 गोल होणार ती जोशी गुरुजींची. इथे मात्र जबरदस्त चेंडू. या गोलंदाजाचा वापर पहिले का केला नाही असा प्रश्न आता प्रेक्षक विचारतायत. स्लॉगवरचं हे षटक नपी-तुली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये जोशी गुरुजी यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 10. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 86. येणाऱ्या 30 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल ती 87 धावांची. 86 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात पण बिनबाद ही जमेची बाजू आणि पहिली पार्टनरशिप ही सर्वोच्च धावसंख्येची स्कोर कार्ड वरती नोंद झाली आहे ती अर्चित 11 या संघाच्या माध्यमातून. काय घडतंय नेक्स्ट इनिंग मध्ये काय बिघडतंय नेक्स्ट इनिंग मध्ये हे पाहण्याआधी आपण नक्कीच देऊया संधी डीजेला.
6:20 झाले आहेत आणि आपल्याकडे फक्त उरलेले शेवटचे अर्धा तास आहे. त्यामुळे 5 षटकांसाठी हा वेळ मला तरी अपुरा वाटतोय. त्यामुळे तुम्हाला स्पीडअप दाखवावा लागेल. वेळ खूप महत्वाची आहे. उद्याचे सामने ठीक सकाळी 8 वाजता सुरू होतील. बी ग्रुपचा पहिल्यांदा लॉट पूर्ण केला जाईल आणि त्यानंतर सी ग्रुपचा पहिल्यांदा लॉट पूर्ण केला जाईल. ठीक ताणेपैकी सकाळी 8 वाजता होईल आणि त्यानंतर बी ग्रुपचा उर्वरित सामने जे आहेत ते पूर्ण केले जातील आणि त्यानंतर मग सुपर 6 ची लढाई सुरू होईल. आणि लेट येणाऱ्या संघाला उद्या थेट पॅनलाइज केलं जाईल आणि मग कोणतंही तुमचं बोलणं ऐकून घेतलं जाणार नाही, कारण उद्याचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मी गणेश नाना पाटील यांना विनंती करेल आपण मास्टर माइंड इकूशी संपर्क साधा. गणेश नाना पाटील, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर तुम्ही व्यासपीठाकडे यावं. नाना आलेत म्हणजे माझा आवाज तिथपर्यंत जातोय. मंगेशभाई पाटील बघा मॉर्निंग बायचे सदस्य आहेत आणि मॉर्निंग बायचा सामना पाहण्यासाठी आता वेळात वेळ काढून पुन्हा एकदा ते उपस्थित झालेत. सातत्यानं मगाशी ते खेळत होते आणि सारखे त्यांना फोन कॉल येताना मी देखील पाहिलेत. कदाचित एखादी मीटिंग त्यांनी कॅन्सल केली आपल्या या मॉर्निंग बॉयच्या संघाची मॅच पाहण्यासाठी, की लाईव्ह मॅच पाहणं आणि मैदानावरती येऊन मॅच पाहणं याच्यामध्ये बराच फरक आहे. 24 इव्हेंटची क्वालिटी क्लिअरिटी आपण नक्कीच पाहतोय, पण या मैदानावरती येऊन क्लिअरिटीनुसार जोशी गुरुजींचा गोलंदाजीचा खेळ त्यांनी मात्र पाहिला आणि त्यांनी देखील त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. येणारे 30 चेंडू विजयासाठी 87 धावांचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य कशा पद्धतीनं पार पडेल, हे लक्ष्य कशा पद्धतीनं पार पडेल याच्यावरती करडी नजर ठेवून पंच मैदानामध्ये दाखल झालेत आणि मायक्रोफोनवरती मी आता आमंत्रित करतो माझे साथी मित्र जयेश पाटील सरांना. नक्कीच तुषार सर, येणारे 30 चेंडू आणि 87 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज चिंतामणे पाटील, स्ट्राईक एंडला फलंदाज उजव्या हाताचा घातक फलंदाज आहे तो म्हणजे पिंटू सुर्वे. मॉर्निंग बॉय संघाचा खातं खोलतोय. एक या धावसंख्येने बाईच्या स्वरूपात आलेली ही एक धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. संघाचं खातं खोलतोय ते म्हणजे मॉर्निंग बॉय संघाचा 1 या धावेने स्ट्राईक एंडला आलाय तो संतोष देशमुख. स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 2च्या घरात. स्ट्राईक एंडला फलंदाज संतोष देशमुख, पेशाने मात्र फोटोग्राफर आहे. उत्कृष्टरित्या चेंडू चेंडू हवेत आहे. धावसंख्येत मात्र 4 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 6च्या घरात. बिनगडी बाद 6 अशी धावसंख्या ती म्हणजे मॉर्निंग बॉय संघाची. जर 87 धावा बनवायच्या असेल तर षटकार चौकारांची अतिबाजी करावी लागेल. ती म्हणजे मॉर्निंग बॉय संघाच्या फलंदाजांना. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, जाना था वाशी पहुंच गए काशी. आणि बाद होतोय फलंदाज संतोष देशमुख. चपारीचा होतोय अंतर. धावसंख्या मात्र स्थिरावते ती म्हणजे मॉर्निंग बॉयज संघाची. धावसंख्या होती ती 6. एक गडी बाद 6 अशी धावसंख्या मॉर्निंग बॉयज संघाची. डीजे केली 6
उत्कृष्टरित्या टोला चेंडू चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमापार षटकार. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले. असा फलंदाज वैभव आल्या आल्या आपल्या षटकार लगावलाय. धावसंख्या बॉल द्या. बॉल कोणाकडे? नाना बॉल नवीन नवीन धावसंख्या मात्र 6 ने भर पडते. धावसंख्या पोहोचली 12च्या घरात. एक गडाच्या मोबदल्यात धावसंख्या ती 12. सामाजिक कार्यकर्ते ढेकू गावचे सुपुत्र आमचे मित्र मयूर पाटील यांचं इथं आगमन होत आहे. 40+ कालापूर कमिटीच्या कडून त्यांचं सहर्ष स्वागत. उत्कृष्टरित्या त्याला चेंडू ऑफसाईड दिशेने. धावसंख्येत मात्र 4 ने भर पडते. धावसंख्या पोहोचली 16च्या घरात. स्कोर कार्डवरती धावांची नोंद झाली आहे ती 16 धावा स्कोर कार्डवरती आहे. वैभव हाकेला धावलेत आणि इथे मात्र जोरदार पद्धतीने हाणामारी करण्याचा प्रयत्न ते करतायत. यावेळेस त्यांनी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मारलेला फटका सिंगल देऊन जातोय. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावांची नोंद झाली आहे ती 1-17. आता उरले 24 चेंडू, 70 धावांची गरज आणि या 70 धावांचा पाठलाग करताना चौकार षटकारांना देखील महत्व द्यावं लागेल. उद्या सकाळी ठीक 8 वाजता सी ग्रुपची पहिली मॅच मात्र पाहायला मिळेल आणि ती मॅच असेल झेनिथ मॉर्निंग बॉईज खोपोली संघाच्या विरोधात श्रीराज 11 संघाची. बघा पुन्हा एकदा सूचना देतोय. उद्याची पहिली मॅच झेनिथ मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाच्या विरोधात सिराज 11 या संघाची असणार आहे. दोन्ही संघांनी वेळेवरती येऊन सहकार्य करायचंय, अन्यथा तुमचा सामना जर लेट झाला तर थेट 4 षटकांचा खेळवला जाईल अशी आयोजकांकडून सूचना मला आली आहे आणि ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि शेवटचा दिवस असल्यामुळे वेळेला महत्व असणार आहे आणि इथे कोणाचं काहीही ऐकून घेतलं जाणार नाही. वेळेला महत्व असल्यामुळे आपण बघतोय या स्पर्धेचं खूप कमी दिवसामध्ये आयोजन केलं गेलं. त्यातून देखील स्पर्धा होईल का नाही होईल असा प्रश्न विचारला गेला आणि त्यातून मार्ग काढताना डे नाईटचा फॉर्मॅट समोर आला आणि तो सुद्धा थोडासा अंगलट येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर घेतलेला कमिटीने निर्णय डे मॅचचा हा आता पत्त्यावर पडतोय. वाईट चेंडूचा इशारा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मंगेश घाडगे यांचा पहिला चेंडू इथे स्वेर पकडलाय. 24 चेंडू 70 धावांची गरज. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. नजर अड्डी दुर्घटना घडली. कावळा बसायला फांदी तुटायला आणि नजर लागायला वेळ लागत नाही. इथे मात्र फलंदाज झालाय बाद बाद बाद. OUT आउट. ठोक डीजे. बैटर मैदानामध्ये स्ट्राइक एंड वरती बंटी. क्या बजाएगा गेंदबाज की घंटी? कि फिर एक बार गेंदबाज बजाएगा बल्लेबाज की घंटी.
जबरदस्त फटका. यावेळेस चेंडूला लांबी कमी, उंची जास्त, पण त्याहुनी चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 धावांसाठी लीलया मारलेला बंटीनं वाजवली आता खऱ्या अर्थानं धावांची घंटी. ठोक डीजे. बावीस चेंडू उरलेत आणि करायच्यात 65 धाबा. पुन्हा एकदा बंटीचा फटका. यावेळेस उंच गेलाय, लांबी कमी आहे, झेल टिपण्याची संधी होती, पण इथून मिळते फक्त एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 23 धाबांची नोंद. 21 चेंडू 64 धाबांची गरज. अमोल मोरे यांचं नक्कीच मी कौतुक करेल. आयोजकातील एक नाव आहे, एक हिस्सा आहे, त्यांच्या माध्यमातून आयोजकांना बहुमूल्य सहकार्य. संजयजी सोलंकी, गणेशनाना पाटील, त्यानंतर दीपकजी कर्णूक, नरेशजी ठोंबरे, आमचे संदीप मोरे का कोण होते दुसरे ते अनिलजी मोरे, बरेचशा सहकार्यांनी या स्पर्धेसाठी केलेली मेहनत. प्रशांत खांडेकर असतील, बरेचशा सहकारी मित्रांनी, 40+ सगळ्या खेळाडूंनी मात्र या स्पर्धेला उंची देण्याचं काम केलंय. पण इथे मात्र पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा इशारा. दडपण गोलंदाजावरती वाढलंय आणि अशा वेळी स्ट्राइक एंड वरती फलंदाज पिंटू सुर्वे. लेट कट करण्याचा प्रयत्न, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मारलेला फटका जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. करावा लागतोय नितीन गोरी साहेबांना देखील विचार. ठोक डीजे. पण बॉलर त्याच्या होऊनही डेंजर आहे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 28. रॉबिन सायमल यांच्या चेहऱ्यावरती जर बिग स्माइल आणायची असेल तर किमान 2 षटकार इथून मारावे लागतील. पूर्णपणे विश्वास आहे त्यांचा पिंटू सुर्वेवरती. आणि अशा वेळी जोरदार पद्धतीनं गोलंदाजानं हा चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती उत्तर आलंय निर्धाव चेंडूचं. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. उरलेत 19 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 59 धाबांची. म्हणजे या षटकामध्ये या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल. धाकटी पंढरीच्या कुशीमध्ये असलेलं हे मैदान, धाकटी पंढरी विठुरायाचं हे मंदिर आपण बघतोय मैदानाच्या अगदी जवळ आहे. आणि तिथून मात्र आता भक्त भाविक गण हरिपाठाचा आनंद घेताना दुमदुमली ही नगरी विठुरायाच्या नामस्मरणानं. असं म्हणतात, ज्ञानेश्वरीनं रचला पाया तुका झालेसी कळस. आणि आज एकादशीचा दिवस, सगळं वातावरण भक्तिमय झालंय आणि भक्तीमध्ये नाहून गेलेले या क्रिकेटच्या पंढरीच्या दुनियेत या खालापूर प्रीमियर लीगचा हा सोहळा. इथे मात्र स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची नोंद झाली आहे ती 29. आता उरलेत 18 चेंडू आणि 58 धावांची गरज. पिंटू सुर्वे जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत आपण अपेक्षा ठेवू शकतो. बंटी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत चौकार षटकार पाहायला मिळू शकतात. नक्कीच अपेक्षावादी राहणं गरजेचं आहे. मनशुद्ध तुझं. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वेळेला महत्व द्या, टाइमपास करू नका ही विनंती केली जाते. कारण की आजचा हा टाइमपास एक मॅच कमी करतोय आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असल्यामुळे कदाचित सामने 3 षटकांचे किंवा 4 षटकांचे होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा
जर खेळाडूंच्या माध्यमातून स्पीडअप दाखवला गेला, लवकर आलेत तर नक्कीच 5-5 षटकाचे सामने होतील. इथे चेंडू मात्र उंच गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, पराकाष्ठा करतोय आणि चेंडूला अडवतोय. तोपर्यंत 2 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ. गोलंदाजी मार्गवरती नितीन पाटीलला आपण पाहतोय आणि स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 31 धावा स्कोर कार्डवरती. 17 चेंडू, 56 धावांची गरज. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची. आता मात्र निर्भयपणे या धावांचा शिखर डोंगर मात्र चढायचा असेल तर इथून मात्र पदलालित्याचा वापर करताना टायमिंग प्रॉपर करावा लागेल आणि ते टायमिंग प्रॉपर झालाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार 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 पार. वरती वाढ. इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पड़ेंगे, ऐसे मौके ढूंढने पड़ेंगे जहां पे रन लिखे हो 6 या 4. मत करो इतना विचार, मिलेगा मौका हर बार. कल का दिन इस टूर्नामेंट का अंतिम दिन. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्डवरती वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 38. येणारे 12 चेंडू, 49 धावांची गरज. बॅट लाईनचा अभाव होऊ शकतो. स्पीडअप दाखवा, वेळेला महत्व द्या. कल गेंदबाजी करने आएंगे विनोद सोलंकी सर, जिनका निकनेम है लल्लू. क्या बनाएंगे बल्लेबाज को उल्लू, क्या खुद बनेंगे उल्लू. संतोष लोहार अजून या मॅचचा आनंद घेताना. नेक्स्ट बॉलर नितीन पाटील, मॅन फ्रॉम नंदनपाडा. नितीन पाटीलचा हा चेंडू लॉंगऑफ आणि लॉंगऑफच्या मधोमध खेळला जातोय. धावतोय, पळतोय, पराकाष्ठा करतोय क्षेत्ररक्षक, पण मिळते येते एक सिंगल. बंटीनं स्वतःकडे स्ट्राईक घेणं चा निर्णय मात्र इथून घेतलाय. बंटीमध्ये क्षमता आहे, किमान येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके आता मारून आपलं मनोधैर्य पुढच्या मॅचसाठी वाढवण्याचं काम बंटी करणार. जोरदार अपील. बॅट आणि चेंडूचा पंच सांगतात संपर्क नाहीये. इथे मात्र लेग पंचांकडे पाहिलं जाईल. OUT आउट. फलंदाज बंटीची वाजली गेली घंटी. ठोक डीजे.
फास्ट बॅटर 6व्या क्रमांकाचा हा फलंदाज मंगेश मैदानामध्ये. उरलेत आता शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी करायच्यात 48 धावा. रॉबिन सैमल हे थोडेसे आता विचार करतायत. या मॅच मध्ये धावा खूप जास्त केल्या गेल्या. पहिल्यांदा गोलंदाजी करताना त्यांच्या गोलंदाजावरती केलेलं आक्रमण हे थोडस डोक्याला दुखी करणारा पाहायला मिळाला. डोकेदुखी ठरलंय. पण इथे मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण होतोय ते अर्चित 11 या संघाचं. पुन्हा एकदा मिळतायत त्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीनं टोटल 41. नाची डाऊन क्रिकेट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गरंगळत जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. नजरहाटी दुर्घटना घडली. या चेंडूनं मात्र सीमारेषा गाठली. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. चौकार. बघा 40 प्लसचे खेळाडू या मैदानावरती पाण्यामध्ये सूर मारतात तशा डाईव्ह लगावतात. आपलं तन मन धन सगळं स्व अर्पण त्यांनी केलंय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलं. पण यावेळेस क्षेत्ररक्षक आहे ज्याने या चेंडूला अडवलंय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. 46 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 7 चेंडू 41 धावांची गरज. विश्वास बाळा साळुंके सर मात्र इथे आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. मॅचच्या आधी तंबूमध्ये बसले होते. आता त्यांना माहिती शेवटची मॅच आहे तर तंबूच्या बाहेर नक्कीच आलेत ते. आता मात्र ऑफिशियल टाइम त्यांचा घरी जाऊन बसायचा झालाय IPL बघता बघता. हे षटक देखील समाप्त होतं आणि या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती टोटल धावा लागल्या त्या 46. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी नरेश तडवी सर मला सांगतात 40 धावांची गरज. प्रवीण दुगाडे सरांनी मात्र या स्पर्धेतून आता कदाचित रजा घेतली आहे. ते अदृश्य झालेत. प्रवीण दुगाडे सर कदाचित MP डाबाच्या इथनं आनंद घेत असतील या मॅचचा. नेक्स्ट बॉलर चंद्रभान सिंग. एक हार्ड हिटर फलंदाज आहे पण सध्या गोलंदाजी उत्तम दर्जाची करतोय. चंद्रभान सिंग यांच्या या चेंडूवरती लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफचं मधोमध क्षेत्र निवडलं गेलं आणि स्क्रीनवरती मारलेला 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. राजाच्या बॅट बंद वाजवलाय. गोलंदाजा पहिल्या चेंडूवरती बाजा 4 धावांसाठी. येऊ का कपडे घालून वाटलं तर केस मी आज काळी नाही करत मांढरी करून येतो. इथे चेंडू सीमा रेखा गाठतोय. उंच गेला आणि लांब देखील गेलाय. चौकारानंतरचा मारलेला हा बिग हिट. षटकार. विजयासाठी 4 चेंडू. मॉर्निंग बॉईज खोपोली संघाला जिवंत ठेवू शकतात. 4 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. अजूनही रॉबिन सैमल सांगतात होऊ शकतं कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चितनं भरलेला खेळ आहे. एका चेंडूवरती 11 धावा होऊ शकतात तर 4 चेंडूमध्ये 30 का नव्हे. पण इथे पुन्हा एकदा जबरदस्त हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा वेळी पंचांना केलंय हिट आणि बघा पाणी नका देऊ थोडीशी विश्रांती द्या. कदाचित हा चेंडू त्यांच्या शरीराला वेदना करून गेलाय. मला असं वाटतंय गोलंदाज मात्र जोरदार पद्धतीनं स्टंप हिट करण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यामुळे पंचांच्याकडे या चेंडूनं वळण घेतलं.
डान्सी डाऊन क्रिकेट हा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. यावेळेस मंगेशच्या बॅट मधून आलाय धावपलकाला आकार, मारलाय त्यानं बिगिट षटकार. लहरों से डर कर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. यावेळेस तेच सिद्ध करताना आता गोलंदाज कमबॅक करतोय. चंद्रभान सिंग यांनी मात्र षटकार मारणाऱ्या मंगेशला पाठवले मैदानाच्या बाहेर, पण पंचांना त्यांनी विचार करायला लावला. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. की बाप्पा माझा तर उद्या सी ग्रुपची पहिली मॅच असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 7:55 या मैदानावरती टॉस साठी यायचंय, अन्यथा आपला सामना हा कमी षटकांचा खेळवला जाईल. आणि जे आजच्या लॉर्ड्सच्या ज्या मॅच बाकी आहेत त्यांनी लगेच उद्याचा सी ग्रुप संपल्यानंतर मॅच साठी तयार राहायचंय. कमीत कमी 11:30च्या आत तुम्हाला इकडे मैदानावरती रिपोर्टिंग करावं लागेल. तुमच्यासाठी तो लंच ब्रेक असेल आणि त्यानंतर लगेच स्पर्धेला तुमच्या मॅचला सुरुवात होईल.